नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी आनंदाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर सर्व महिला भगिनींसाठी, लाडक्या बहिणींसाठी, माता भगिनींसाठी 13 ऑगस्टची जबरदस्त माहिती बघा. नवीन आलेली अपडेट आहे, जबरदस्त माहिती आहे लाडक्या बहिणींसाठी. सर्वात मोठी गुड न्यूज, आत्ताची सर्वात मोठी गुड न्यूज, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात महत्त्वाची अपडेट. ऑगस्ट हप्ता वाटप बघा, ऑगस्ट हप्त्याच्या वाटपाच्या संदर्भात महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. लाडक्या बहिणींनो, आत्ताच तुम्हाला जुलैचा हप्ता जमा झालेला आहे. जुलैचा हप्ता जमा झाल्यानंतर आता ऑगस्टचा हप्ता कधी जमा होणार त्याच्याविषयीची सर्वात महत्त्वाची माहिती आहे. सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी ऑगस्टच्या हप्त्याच्या संदर्भात घेऊन आलेलो आहे. पाहू शकता बघा, ऑगस्टचा जो काय हप्ता आहे तो तुम्हाला आता वाटप होणार आहे त्याच्याविषयीचीच महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. मोठा निर्णय जो आहे तो सरकारच्या तर्फे या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. काय निर्णय आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. अतिशय महत्त्वाची घोषणा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केलेली आहे. आता ही घोषणा काय तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सर्वात मोठी घोषणा, सर्वात महत्त्वाची अपडेट, सर्वात मोठी बातमी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर ती काय बातमी आहे, काय अपडेट आहे ती आपण लगेच या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्या अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, सर्व माता भगिनींनो लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचा आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या विषयी. त्याच्यामुळे हा जो काही व्हिडिओ तो महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. तर बघा, ऑगस्ट हप्त्याच्या संदर्भात काय महत्त्वाची माहिती आहे. नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. बघा, पुरावा तुमच्यासमोर अतिशय महत्त्वाची माहिती. 2024च्या विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या भवितव्यावर विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत. परंतु मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शनिवारी लाडली बहीण योजनेच्या बाबत मोठी घोषणा केली आणि सांगितले की ही योजना पुढील 5 वर्ष बंद केली जाणार नाही. बघा, पुढील 5 वर्ष योजना जी ती बंद केली जाणार नाही अशा पद्धतीने त्यांनी घोषणा केली. म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घोषणा केली की योजना तुमची 5 वर्ष बंद होणार नाही, पुढील 5 वर्ष योजना सुरूच राहणार असल्याबाबत त्यांनी सांगितले. म्हणून लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, माता भगिनींनो लक्षात घ्या, पुढील 5 वर्ष तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते सुरूच राहणार असल्याची ग्वाही या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली आहे. पुढे बघा, इतकेच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी असेही म्हटले की आम्ही योग्य वेळी या योजनेची रक्कम देखील वाढवू. म्हणजेच बघा, योजनेची जी काही रक्कम आहे ती पण तुमची वाढणार आहे. म्हणजेच काय तर आज जर आपण बघितलं तर आज तुम्हाला 1500 रुपये दर महिन्याला मिळतात, बरोबर आहे, 1500 रुपये मिळतात. पण हीच रक्कम पुढे वाढवून 2100 रुपये होणार आहे. म्हणजेच काय तर 1500 रुपयांची जी काही रक्कम आता तुम्हाला मिळते या रकमेत वाढ होऊन 2100 रुपये ही रक्कम होणार आहे. आता 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत, ज्या ज्या महिलांना 2100 रुपये रक्कम व्हावी आहे, ज्या ज्या महिलांना वाटते की मला 2100 रुपये मिळायला पाहिजे, ज्या ज्या महिलांना वाटते 2100 रुपये सरकारने दिले पाहिजेत, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवा. सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत. बघा, जोपर्यंत आपण मागणी करत नाही तोपर्यंत तुम्हाला रक्कम मिळणार नाही, तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं काय ती तुम्हाला ही रक्कम महत्त्वाची, त्याच्यासाठी तुम्हाला मागणी करायची. मागणी करण्यासाठी काय करायचं, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं सर्वांनी लिहून पाठवायचं. बघा, लाडकी बहीण योजना खूप महत्त्वाची योजना आहे. ही 5 वर्ष सुरूच राहणार आहे आणि बघा, योग्य वेळी या योजनेची रक्कम देखील वाढवू असं पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, तुम्हाला 2100 रुपये त्या ठिकाणी मिळू शकतात. परंतु जर वाढ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवा. त्याच्यानंतर बघा, मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यगृहात आयोजित रक्षाबंधन उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणाले की मी इथे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून नाही तर देवाभाऊ म्हणून आलेलो आहे. त्यांनी खचाखच भरलेल्या सभागृहात महिलांना राखी बांधल्यानंतर ते म्हणाले की राखी हा प्रेमाचा धागा, येथे प्रिय बहिणी एकत्र आहेत. तर बघा, अशा पद्धतीने ह्या ठिकाणी एक कार्यक्रम पण घेण्यात आला रक्षाबंधनाच्या निमित्ताने. त्यानिमित्ताने त्यांनी सांगितले की योजना जी ती 5 वर्ष सुरू राहील आणि योग्य वेळी रक्कम जी योजनेची जी काही रक्कम आहे ती पण आम्ही वाढवू अशा देखील त्यांनी या ठिकाणी ग्वाही महिला भगिनींना, लाडक्या बहिणींना दिलेली आहे. त्याच्यानंतर आता पुढची महत्त्वाची माहिती आपण ऑगस्ट हप्त्याच्या वाटपाच्या संदर्भात पाहूया. बघा, तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी पुढची महत्त्वाची अपडेट आहे, ऑगस्ट हप्ता कधी येणार. बघा,
लाडकी बहीण योजना ऑगस्ट मंथ इन्स्टॉलमेंट अपडेट. लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता शेवटच्या 2 आठवड्यांमध्ये कधीही येऊ शकतो. बघा, सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी. लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता जो आहे तो शेवटच्या 2 आठवड्यांमध्ये कधीही येऊ शकतो. या संदर्भात अतिशय जबरदस्त अपडेट तुम्हाला पाहायला मिळते. लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता आता तुम्हाला जुलैचा हप्ता वाटप झाला आहे, म्हणजेच 13 हप्ते तुम्हाला आता आलेले आहेत. 13 हप्त्यांचे जर आपण ह्या ठिकाणी 1500 रुपयांप्रमाणे केले तर 19,500 रुपये तुम्हा सर्वांना वाटप झालेले आहे. आता पुढचा हप्ता आहे 14वा हप्ता. 14व्या हप्त्याच्या पैशाच्या संदर्भात अतिशय जबरदस्त अपडेट मी तुम्हाला सुरुवातीलाच दिली. बघा, ऑगस्टचा हप्ता शेवटच्या 2 आठवड्यांमध्ये कधीही येऊ शकतो. ऑगस्ट महिना सुरू आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला पैसे या ठिकाणी यायला सुरुवात होऊ शकते. केव्हाही कधीही तुम्हाला हा जो काही हप्ता आहे तो जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. दर महिन्यात शेवटच्या 2 हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात, त्यामुळे यावेळी देखील शेवटच्या आठवड्यांमध्ये महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. बघा, या महिन्यामध्ये काय खास आहे तर बघा, ह्या महिन्यामध्ये जर आपण पाहिलं तर अतिशय जबरदस्त महत्त्वाची खास डेट पण आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हा जो काही हप्ता आहे तो येऊ शकतो. बघा, गणेशोत्सव आहे. गणेशोत्सवात देखील लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले जाऊ शकतात. बघा, आत्ताच आपण पाहिलं रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्हाला पैसे आले, त्याच पद्धतीने गणेशोत्सव आहे. तर गणेशोत्सवात देखील लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले जाऊ शकतात. अनेकदा सणांचा मुहूर्त साधत लाडक्या बहिणींना पैसे दिले जातात, त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात देखील पैसे दिले जाऊ शकतात. दरम्यान लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल. जुलै महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला होता, यावेळी ऑगस्ट महिन्यात जुलैचा हप्ता दिला होता. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात देखील असंच होणार का, असा प्रश्न महिलांना पडलेला आहे. म्हणजेच काय, जर आपण पाहिलं मागील 2 ते 3 महिन्यांपासून काय होतं आहे की हप्ता जो आहे तो हप्ता लांबणीवर जातो आहे. म्हणजेच काय, लांबणीवर कसा जातो आहे बघा, एप्रिलचा जो हप्ता आहे तो तुम्हाला मेमध्ये दिला, मेचा हप्ता तुम्हाला जूनमध्ये दिला, जूनचा हप्ता तुम्हाला जुलैमध्ये दिला, जुलैचा हप्ता तुम्हाला ऑगस्टमध्ये दिला. म्हणजेच आत्ताच तुम्हाला ऑगस्टमध्ये जुलैचा हप्ता आलेला आहे. म्हणजेच आपण काय बघतोय की जे काही हप्ते तुम्हाला दिले जातात मागचे 3 ते 4 हप्ते हे तुम्हाला उशिराने मिळत आहेत. उशिराने म्हणजेच काय तर 1 महिना उशिराने, सरळ तुम्हाला त्या महिन्यात ते पैसे मिळत नाही आहे. जसं जुलैचा हप्ता असेल तर तुम्हाला ऑगस्टमध्ये दिला, जूनचा हप्ता असेल तर तुम्हाला जुलैमध्ये दिला. म्हणजेच काय तर तो महिना संपावा लागतो तेव्हा तुम्हाला हप्ता मिळतो आहे. त्यामुळं काय होतं आहे की लाडक्या बहिणींचा ह्या ठिकाणी जो काही हप्ता आहे तो त्याच महिन्यात मिळायला पाहिजे, अशा पद्धतीची पण मागणी आहे. आणि बघा, आता ऑगस्टच्या संदर्भात तर मी तुम्हाला या ठिकाणी अपडेट दिलेलीच आहे. ऑगस्टचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला शेवटच्या 2 आठवड्यांमध्ये कधीही जमा होऊ शकतो. आणि आपण जर पाहिलं तर पुढे गणेशोत्सव आहे, तर गणेशोत्सवात देखील लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले जाऊ शकतात. म्हणजेच काय, आता जुलैचा हप्ता दिला आहे तरी देखील तुम्हाला गणेशोत्सवात देखील लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले जाऊ शकतात. अनेकदा सणांचा मुहूर्त साधत लाडक्या बहिणींना पैसे जे आहेत ते दिले जातात, त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात देखील पैसे दिले जाऊ शकतात. दरम्यान लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल. जुलै महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला होता, यावेळी ऑगस्ट महिन्यात जुलैचा हप्ता जो आहे तो दिला होता. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात देखील असंच होणार का, असा देखील प्रश्न महिलांना पडलेला. म्हणजेच काय तर ऑगस्टमध्ये पण असंच होणार का, ऑगस्टचा जो काही हप्ता आहे तो त्या ठिकाणी पुढे जाणार का, म्हणजेच ऑगस्टचा हप्ता सप्टेंबरमध्ये मिळणार का, असा देखील प्रश्न जो आहे तो महिलांना त्या ठिकाणी भेडसावत आहे. त्याच्यामुळे महिला भगिनींना हा प्रश्न पडलेला आहे की ऑगस्टचा हप्ता त्या ठिकाणी सप्टेंबरमध्ये येणार की काय. पुढची महत्त्वाची माहिती बघा, आता या महिलांना मिळणार नाहीत 1500 रुपये. बघा, दिस वुमन विल नॉट गेट 1500 रुपीज. लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद केलेले आहेत, त्या महिलांना इथून पुढे कधीही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत. लाडकी बहीण योजनेतून 42 लाख महिलांचे अर्ज बाद केले असल्याचं समजत आहे. दरम्यान यानंतरही अनेकांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या घरी अंगणवाडी सेविका पडताळणी करणार आहेत. त्यात ज्या महिला निकषांमध्ये बसणार नाहीत त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. बघा, निकषांमध्ये जर तुम्ही बसत नसाल, जसं 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न तुमचं असायला पाहिजे, सरकारी नोकरीला कोणी नसायला पाहिजे तुमच्या घरामध्ये, किंवा तुम्ही सरकारी नोकरीला नसायला पाहिजे, त्यासोबतच तुमच्याकडे कार वगैरे नसायला पाहिजे. म्हणजे ट्रॅक्टर वगळता 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला योजनेतून अपात्र केलं जाणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीची जबरदस्त माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.